महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं चाकण शहरात प्रचंड रॅलीचं आयोजन. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं चाकण शहरात प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रचार रॅलीला चाकणकरांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. या रॅलीला महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रचार रॅलीत अबकी पार 400 पारच्या घोषणा देण्यात आल्या. प्रचार रॅलीतील गर्दी पाहता चाकण शहरात महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना मोठा पाठिंबा असल्याचं दिसून येत आहे. ही प्रचार रॅली चाकण शहरातील एसटी स्टँड ते चाकण मार्केट यार्डपर्यंत काढण्यात आली होती. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळते. त्यातच उमेदवार एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले. आता मतदार राजा या अतितटीच्या लढतीत कुणाच्या पारड्यात मत टाकतो हेच पाहावं लागेल. या रॅलीसाठी शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, शिवसेनेचे चाकणचे माजी शहर प्रमुख अक्षय जाधव, आरपीआयचे दिलीप नाईक नवरे, अनिल मोरे, भाजपा नेत्या प्रिया पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज आपल्या चाकण माणिक चौकापासून तर या मार्केट यार्डपर्यंत महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं शिवसेना असेल, भाजप असेल, आरपीआय असेल, राष्ट्रवादी असेल, रासप असेल, मनसे असेल, या सगळ्या कार्यकर्त्यांनी, या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलं. प्रथमतः सगळ्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. विशेष करून आता विशेष लोक सांगायचं म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या यांच्या माध्यमातून बंडूशेठ सोनवणे सांगितलं, चाकणची पाणी योजना असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, आता पाण्याची योजना दादांच्या माध्यमातून बऱ्यापैकी त्याचं आता काम चालू झालेलं आहे. त्याचं एवढ्या येत्या 5-6 महिन्यामध्ये पाण्याचं आपल्या चाकणच्या सगळ्या महिलांचं पाणी सुटणार आहे. विशेष म्हणजे आपल्याला ज्या गरीब महिला आहेत त्यांना, आपल्या बऱ्याच लोकांना महिलांना घर नाही, मोदींच्या माध्यमातून सगळ्या आपल्या गरीब होतकरू महिला जर घर मिळवायचं असेल तर आपल्या पंतप्रधान आवास योजनेतून राक्षवाडी या ठिकाणी आता सुद्धा 210 घरांचा प्रकल्प अध्यक्ष साहेब चालू झालेला आहे. त्या आपल्या ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांना घरकुलाची योजना असेल ती आता संपूर्ण होणार आहे. अजून जर योजना आपल्या पूर्ण करायच्या असतील, चाकणचा ट्रॅफिकचा पण सोडवायचा असेल तर आपल्याला मोदींच्या विचारांचा खासदार निवडून देणं गरजेचं आहे. जर सरकारमध्ये जर आपण खासदार असेल निश्चितपणाने आपल्याला त्या ठिकाणी आपल्या योजना मिळतील. जर विरोधी पक्षाचा खासदार निवडून गेला तर आपण मागच्या 5 वर्षात बघितलं, अमोल कोल्हेंनी 1 रुपया खर्च केला नाही. चाकण सारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये 1 रुपया सुद्धा दिला नाही. त्याचं कारण एवढं आहे, तो अभिनेता म्हणून काम करतो, नेता म्हणून काम करत नाही. आपल्याला नेता पाहिजे, ग्राउंडवर काम करणारा माणूस पाहिजे. मी मागे सांगत असतो, तो कधी डिप्युटी सीएम मीटिंग सुद्धा हजर झाला नाही. एवढ्या चाकणच्या म्हणजे खेड तालुक्यामध्ये त्यांनी सगळ्या जनतेचा भ्रमनिराश केलेला आहे. त्यामुळे अशा खासदार निवडून माणसांनी दिलं नाही पाहिजे. निश्चितपणे आम्हाला सगळ्या लोकांना आपल्याला सांगायचं आहे, आपल्याला या ठिकाणी शिवाजीदादा आढळराव पाटलांना चांगल्या पद्धतीने मतदान करून भरघोस मतं ज्यावेळेस आपण देणार, निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी शिवाजी आढळरावांचं मतदान काम होईल. माझ्या सगळ्या भगिनी आहेत, सगळ्यांना गैरवंत आहे. आपले समजा मित्रमंडळी असतील, आपले पाहुणरावळे असतील, आपलं एक मत महत्वाचं आहे. येत्या 13 तारखेला आपल्याला घड्याळाच्या चिन्हाचं म्हणजे बटन दाबून, दादांचं बटन आहे, 1 नंबरला बटन आहे घड्याळाचं, शिवाजीदादा आढळराव पाटलांचं. निश्चितपणे चांगला मतदार दादा निवडून द्यायचं. दादांना मत म्हणजे मोदींना मत. आणि ज्यावेळेस काम चांगलं होईल, मोदी साहेब निवडून येतील, निश्चितपणाने आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना उत्साह राहील आणि सगळ्या भगिनी असतील सगळ्यांना हे होईल. या ठिकाणी चांगल्या प्रकारे रॅलीचं आयोजन केलं. या ठिकाणी आमचे शांतराव भोसले असेल, अक्षय जाधव असतील, आमचे नायकनाथ साहेब असतील, आमचे कल्पनताई असेल, आमचे सगळे आरपीआयच्या महिला भगिनी असतील, आमच्या पवारताई असतील, सगळ्या मंडळींनी चांगल्या प्रकारे काम केलं. निश्चितपणाने या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो, आभार मानतो. आणि या ठिकाणी सगळ्यांनी आले त्याबद्दल आभार मानून आता या ठिकाणी आभार व्यक्त करतील.